हाय, मी कोमल पाटील, कोपा स्टुडंट. आज मी तुम्हाला सांगत आहे वर्डमध्ये होम एक्सप्लेन करते. इथे मी वर्डमध्ये आलेले आहे. त्याच्यामध्ये येत आहे, मी इथे टेक्स्ट सिलेक्ट करते. टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर इथे कट, कॉपी आणि प्रिंटर म्हणून ऑप्शन येते. इथे कटवरती गेल्यानंतर पूर्ण टेक्स्ट हा कट होईल, त्याच्यानंतर कॉपीसुद्धा होईल. त्याच्यानंतर येत आहे फॉन्ट ग्रुप. त्याच्या फॉन्ट ग्रुपमध्ये आपण इथे त्याची बॉडी आपण हे करू शकतो. आपल्याला जी स्टाईल पाहिजे त्या स्टाईलमध्ये आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर फॉन्ट स्टाईल इटॅलिक, बोल्ड किंवा बोल्ड इटॅलिकमध्ये येते. त्यामध्ये मी इटॅलिक घेते. फॉन्टची साईज आपण इथून चेंज करू शकतो, जी आपल्याला हवी ती साईज घेऊ शकतो. त्याच्यानंतर इफेक्ट्स लावू शकतो आपण. कुठली साईज इफेक्ट पाहिजे, शॅडो इफेक्ट पाहिजे, आउटलाईन इफेक्ट पाहिजे, वगैरे वगैरे खूप इफेक्ट्स आहेत. आपण तिथे मी शॅडो इफेक्ट घेत आहे. तिथे फॉन्ट कलर मी घेत आहे. फॉन्ट कलर घेतल्यानंतर ते अंडरलाईन आपल्याला कुठल्या प्रकारची पाहिजे तीही अंडरलाईन आपण घेऊ शकतो. अंडरलाईन कलरही येत आहे त्याच्यामध्ये मी ब्लॅक घेतले. त्याच्यानंतर आपण काय एडिटिंग केले हे आपल्याला प्रिव्ह्यूमध्ये दिसून येईल. नंतर ओके करायचं. आपला टेक्स्ट हा एडिट झालेला आहे. त्याच्यानंतर हे पॅरेग्राफ फॉन्टचा कलर मी चेंज करते. त्याच्यानंतर पॅरेग्राफमधून आपल्याला जनरल म्हणजे अरेंजमेंट आपल्याला लेफ्ट पाहिजे, राईट पाहिजे, सेंटर पाहिजे ते आपण घेऊ शकतो. आउटलाईन लेवल आपल्याला कुठली पाहिजे ते लेवल आपण सिलेक्ट करूया. परत राईट आपल्याला किती सेंटीमीटर पाहिजे, लेफ्ट आपल्याला किती सेंटीमीटर पाहिजे तेही आपण इथे घेऊ शकतो. स्पेसिंगमध्ये आपण बिफोर किंवा आफ्टर किती स्पेस द्यायचं आहे ते आपण देऊया. ते सगळं आपल्याला इथे दिसून येईल. नंतर ओके, आपली इथे एडिटिंग झाली. त्याच्यानंतर स्टाईल आपल्याला ह्या फॉन्टला स्टाईल कुठली द्यायची आहे तेही आपण इथून देऊ शकतो. खूप साऱ्या स्टाईल्स आहेत, त्याचेही नावं आहेत. ते आपल्याला सिलेक्टर इथे सिलेक्ट केल्यानंतर दिसेल. मी ही स्टाईल घेतलेली आहे. त्याच्यानंतर आहे एडिटिंग ग्रुप. त्याच्यामध्ये फाइंड आणि रिप्लेस. आपल्याला एखादा वर्ड फाइंड करायचा असेल तर आपण फाइंडमधून फाइंड करू शकतो आणि त्याला रिप्लेस करू शकतो. सिलेक्टमधून आपण पूर्ण टेक्स्ट हा सिलेक्ट करू शकतो. थँक्यू.